अतिक्रमणाच्या वादात अडकलेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरू. अतिक्रमण मुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद बराच जुना आहे. गेल्या वर्षी विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत हिंसाचार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 जुलैपासून अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. 4 दिवसीय कारवाई सुरू होती. या कारवाईत गडावरील 94 अतिक्रमणे प्रशासनाने तर नागरिकांनी स्वतःहून 10 अतिक्रमणे हटवली आहेत. काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि त्यावर न्यायालयाने पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमणे काढू नका, त्यानंतर कारवाई करा असे आदेश दिले होते. या ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून अखेर कोर्टाच्या सूचनानुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. गडावरील पुरातन वारसा जपण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. विशाळगडावरील जे लोक अतिक्रमण गड किल्ल्यावरचे अतिक्रमण 31 मे पूर्वी काढण्याचे राज्य शासनाचे आदेश होते. त्यानुसार ज्या अतिक्रमणांना किंवा जे बांधकामांना उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश नाहीत अशी 14 अतिक्रमणांवर आज कारवाई करण्यासाठी वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांनी संयुक्त कारवाई केली. त्याला पोलीस विभागाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.